क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यसेवा MPSC पूर्व परीक्षा 2025 जी 9 नोव्हेंबर रोजी पार पडली, त्या परीक्षेचे आपण इतिहास हिस्ट्रीचे संभाव्य उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू. याआधी आपण करंट अफेअर, चालू घडामोडी, विज्ञान, अर्थव्यवस्था व राज्यघटना आणि भूगोल याचे संभाव्य उत्तर आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. चला आता आपण व्हिडिओची सुरुवात करूया. सर्वात आधी पहिला प्रश्न, हिस्ट्रीच्या पहिल्या प्रश्नामध्ये काय दिलेला होता? 11 एप्रिल 1942 रोजी काँग्रेस वर्किंग कमिटीने डॅश नकारण्यासाठी ठराव पारित केला. पहिला ऑप्शन काय आहे? क्रिप्स प्रस्ताव. दुसरा आहे अलीगढ योजना. तिसरा आहे कर्जन योजना आणि चौथा ऑप्शन आहे आपला लतीफ योजना. तर या प्रश्नाचा करेक्ट आन्सर काय राहणार आहे? क्रिप्स प्रस्ताव. क्रिप्स प्रस्ताव 11 एप्रिल 1942 रोजी काँग्रेस वर्किंग कमिटीने नकारण्यासाठी ठराव पारित केला होता, क्रिप्स प्रस्ताव. पुढला प्रश्न पाहूया आपण. पुढला प्रश्न काय आहे आपला? मवाळांना शांत करण्यासाठी आणि मुसलमानाचे समर्थन मिळवण्यासाठी अंग्रेज सरकारने इंडियन काउन्सिल ॲक्ट 1909 च्या द्वारा डॅश केलं. म्हणजे 1909चा कायदा कोणता होता? मोर्ले मिंटो सुधारणा. आपला करेक्ट उत्तर राहणार आहे या प्रश्नाचा. मॉन्टेगो चेम्सफोर्ड कायदा केव्हाचा होता? 1919चा होता. तसंच जर भारतीय शिक्षण कायदा आणि भारतीय नागरिक सेवा सुधारणा हे त्याच्या आधीचे होते. तर तुम्ही पाहू शकता, मवाळ्यांना शांत करण्यासाठी मुसलमानांना समर्थन मिळवण्यासाठी अंग्रेज सरकारने इंडियन काउन्सिल ॲक्ट 1909 म्हणजे मोर्ले मिंटो सुधारणा आपण याला म्हणतात, म्हणून ऑप्शन नंबर 1 हा करेक्ट उत्तर राहणार आहे या प्रश्नाचा. यानंतर आपण पाहूया प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 मध्ये काय विचारलेलं आहे? सुधारकांना आपला आई वडील, पत्नी, मुले आणि देशबांधव अशा सर्व निकटवर्तीय विरोध पत्करून जगण्याचा प्रवास करावा लागतो हे सांगणारे वामन माधव कोल्हटकर हे समाजसुधारक डॅश इथले होते. म्हणजे कुठले होते हे समाजसुधारक या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलं आहे. तर ते समाजसुधारक मराठवाडे इथले होते. म्हणजे ऑप्शन नंबर 2 आपला करेक्ट उत्तर राहणार आहे या प्रश्नाचा. आता आपण चौथा प्रश्न पाहूया. चौथा प्रश्नामध्ये आपल्याला जोड्या जुळवा असा प्रश्न आपल्याला दिलेला होता. तर आपण या प्रश्नामध्ये पाहू. एक मध्ये शिक्षा आणि शिक्षाचे स्वरूप हे दिलेले होते. तर पहिला अ मध्ये काय दिलं? हद्द. हद्द म्हणजे काय आहे? मृत्यूदंड, हातपाय तोडणे, याची जोडी याला लागतोय. ताजीर. ताजीर म्हणजे काय होते? ताकद, समज व हत्यार, हे याची जोडी ऑप्शन नंबर 3 ला लागतोय. तसेच किस्सार याची जोडी कशाला लागतो? जशाचे तसे, म्हणजे ऑप्शन नंबर 1 ला याची जोडी लागतो. तसंच तशहीर याची जोडी कशाला लागतो? मानहानी, ढिंड काढणे. तर या प्रश्नाचं जर उत्तर बघितलं आपण तर ऑप्शन नंबर 3 यातला करेक्ट उत्तर राहणार आहे. यानंतर आपण पाचवा प्रश्न बघूया. पाचवा प्रश्न मध्ये काय विचारलं आहे आपल्याला? बॅरिस्टर चित्रण दास यांनी 1917 मध्ये केलेले 4 प्रसिद्ध भाषणाच्या एकत्र करून खालीलपैकी कोणते पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले? तर पहिला ऑप्शन काय? इंडिया फॉर इंडियन्स. दुसरा आहे इंडिया फॉर इंडियन्स. थर्ड आहे इंडिया अँड इंडियन्स. चौथा आहे इंडियन्स फॉर इंडिया. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन नंबर 2 इंडिया फॉर इंडियन या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. आता आपण प्रश्न क्रमांक 6 पाहूया. 6व्यामध्ये काय विचारलं आहे? हैदराबाद संस्थाच्या विलिनीकरणात मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावणारे लेफ्टनंट जनरल कोण होते? पहिला ऑप्शन आहे आपल्याला KM करिप्पा. सेकंड आहे राजेंद्र सिंग. तिसरा आहे SM श्री नागेश आणि फोर्थ ऑप्शन आपल्याला काय दिलं आहे? सर रॉबर्ट लॉकहार्ट. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन नंबर 2 राजेंद्र सिंग या प्रश्नाचं अचूक उत्तर राहणार आहे करेक्ट आन्सर. यानंतर आपण पाहूया क्वेश्चन नंबर 7 मध्ये काय विचारलं आपल्याला? मुघल बादशाह अकबरांनी इसवी सन 1884 मध्ये खान ही पदवी कोणाला दिली? पहिला ऑप्शन आपल्याला काय? अब्दुल
फजल, दुसरं ऑप्शन काय मिया तानसेन, तिसरं ऑप्शन काय अब्दुल रहीम आणि चौथा ऑप्शन काय हकीम हुमाम. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे अब्दुल रहीम. या प्रश्नाचं करेक्ट उत्तर राहणार आहे. यानंतर आपण 8वा प्रश्न पाहूया. 8व्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे आपल्याला, सन 1877मध्ये भरलेले महान दिल्ली दरबाराचे वर्णन भारतीय संसद म्हणून कोणी केलेलं आहे. ऑप्शन नंबर 1 काय माधव गोविंदराव रानडे, दुसरं ऑप्शन काय आहे के.टी. तेलम, तिसरा आहे एस.एम. चिपळूणकर आणि चौथा आहे ग.वा. जोशी. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन नंबर 4 ग.वा. जोशी यांनी 1877मध्ये भरलेले महान दिल्ली दरबारचे वर्णन कशामध्ये केले होते, भारतीय संसद म्हणून यांचं वर्णन केलेलं होतं. यानंतर आपण पाहूया प्रश्न क्रमांक 9 मध्ये आपल्याला क्वेश्चन काय देण्यात आलं, दिवाने आमिर ए कोहली नावाचे स्वतंत्र खाते कोणी स्थापन केले. पहिला आपला ऑप्शन आहे अल्लाउद्दीन खिलजी, दुसरा ऑप्शन आहे मोहम्मद बिन तुगलक, तिसरा ऑप्शन आहे बलबन, चौथा ऑप्शन आहे फिरोज शाह तुगलक. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन नंबर 2 मोहम्मद बिन तुगलक. हे तुगलक डिनास्टीचे होते. आता आपण पाहूया पुढला प्रश्न क्रमांक 10 प्रश्नामध्ये काय विचारण्यात आलेलं बघा, जातीभेद विवेकसार हे पुस्तक कोणी लिहिली. हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर आपला पहिला ऑप्शन आहे महात्मा ज्योतिराव फुले, दुसरा ऑप्शन आपला तुकाराम तात्या पडवळ, तिसरा ऑप्शन आहे आपला विठ्ठल रामजी शिंदे, चौथा ऑप्शन आपला भाऊराव पायगोंडा पाटील. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे तुकाराम तात्या पडवळ हा प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. त्यांनी हे पुस्तक लिहिली, कोणती, जातीभेद विवेकसार. महात्मा ज्योतिराव फुलेंनी गुलामगिरी, शेतकऱ्यांच्या असूड, ब्राह्मणच्या कसाब हे पुस्तके लिहिली. तसेच विठ्ठल रामजी शिंदे यांनी भारतीय अस्पृश्यता, अनटचेबल्स ऑफ इंडिया, हिस्ट्री ऑफ परिहार हे कोणी पुस्तके लिहिली, हे पुस्तके विठ्ठल रामजी शिंदे यांनी लिहिली. आता पुढला प्रश्न आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 11 मध्ये काय दिलेलं आहे, पंचशील तत्वावर पुरस्कार प्रथम भारत व चीन या देशाने केला तेव्हा भारताचे पंतप्रधान व चीनचे पंतप्रधान कोण होते हे विचारलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता सगळे ऑप्शन 2-2 आहेत. तर हे असेच एलिमिनेट होतात. तर या प्रश्नाचं उत्तर काय राहणार आहे ऑप्शन नंबर 4 फक्त मध्ये काय पंडित नेहरू आणि चीनचे जे पंतप्रधान होते ते कोणते, चाऊ एन लाय हे चीनचे पंतप्रधान होते. तर ऑप्शन नंबर 4 आपला करेक्ट उत्तर राहणार आहे. यानंतर आपण प्रश्न क्रमांक 12 पाहूया. 12व्यामध्ये काय विचारलं आपल्याला, विधवा वपन अनाचार हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे हे विचारलं आहे. पहिला ऑप्शन आपला काय व्यंकटेश रंगोकट्टी, दुसरं ऑप्शन काय विष्णू शास्त्री पंडित, तिसरं ऑप्शन काय बाळशास्त्री जांभेकर आणि चौथा ऑप्शन काय गोपाळ गणेश आगरकर. तर या पुस्तकाचे जे लेखक आहेत ते कोण आहे, ते व्यंकटेश रंगोकट्टी. म्हणजे ऑप्शन नंबर 1 आपला बरोबर उत्तर राहणार आहे. त्यांनी कोणती पुस्तक लिहिली, विधवा वपन अनाचार हे पुस्तक त्यांनी लिहिली, म्हणून ऑप्शन नंबर 1 हे आपलं या प्रश्नाचं करेक्ट उत्तर राहणार आहे. यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय दिलेले, राजे दिले व त्यांचे घराणे यांच्या आपल्याला जोड्या जुळवा हे या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर हा प्रश्नामध्ये आपण पाहूया. तर या प्रश्नामध्ये अपराजित हे पल्लव घराण्याचे होते, तसं आदित्यवन हे चोळ घराण्याचे होते, तसेच विजयालय हे कोणत्या घराण्याचे होते, चोळराज घराण्याचे संस्थापक होते, तसेच भोज हे गुज्जरचे होते. म्हणजे जर आपण ऑप्शन बघितले तर ऑप्शनमध्ये आपला ऑप्शन नंबर 2 हा आपला करेक्ट उत्तर राहणार आहे. ऑप्शन नंबर 2 ह्या 13व्या प्रश्नाचा करेक्ट उत्तर राहणार आहे. यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 14 मध्ये काय विचारलं आहे, खालीलपैकी कृष्णदेवराय यांच्या संबंधित योग्य विधाने कोणती आहे हे आपल्याला ओळखायची ह्या प्रश्नामध्ये. स्टेटमेंट अ मध्ये काय दिलेलं आहे, विजयनगर साम्राज्याचे सत्ताधीश कृष्णदेवराय अमुक्ता मालदा हा काव्य ग्रंथ लिहिला, हे स्टेटमेंट बरोबर आहे. ब स्टेटमेंटमध्ये काय दिलेलं आहे, आंध्रभोज अभिनव भोज असे या राजास संबोधले जाते, हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. क मध्ये काय दिलेलं आहे, पेदना हा महान तेलुगू कवी कृष्णदेवराच्या दरबारात होता, हा पण स्टेटमेंट बरोबर आहे. चौथा स्टेटमेंट काय दिलं आहे, कृष्णदेवराय हा संगम राजघराण्याचे होते, तर हा स्टेटमेंट चुकीचे आहे. ते संगम घराण्याचे नव्हते, ते कोणते घराण्याचे होते, तुलवा घराण्याचे होते. तर या प्रश्नाचे उत्तर काय राहणार आहे, या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे योग्य उत्तर अ ब क,
काय अ ब क हे बरोबर उत्तर राहणार आहे, कारण की स्टेटमेंट ड हा चुकीचा स्टेटमेंट आहे, कारण की ते संगम घराण्याचे नव्हते, ते तुलवा घराण्याचे होते. यानंतर आपण शेवटचा प्रश्न पाहूया हिस्ट्रीचा. या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेले आहे, डॅश या समाजाचे सदस्य होण्यासाठी व्यक्तीला ख्रिश्चन बनवावे पाव व मुसलमानाच्या हातानं पाणी पिणे बंधनकारक होतात. पहिला ऑप्शन काय दिलेला आहे, ब्राह्मण समाज. दुसरा ऑप्शन काय दिलेला आहे, आर्य समाज. तिसरा ऑप्शन काय दिलेला आहे, प्रार्थना समाज. आणि चौथा ऑप्शन काय दिला आहे, सत्यशोधक समाज. तर या प्रश्नाचं उत्तर प्रार्थना समाज हे राहणार आहे. हा थोडा डाऊटफुल प्रश्न आहे, पण याचं उत्तर प्रार्थना समाज राहणार आहे. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हिस्ट्री, इतिहासाचे संभाव्य उत्तर पाहिले. याआधी आपण आपल्या चॅनलवर चालू घडामोडी, विज्ञान, भूगोल, अर्थव्यवस्था व जॉग्रफी याचे सर्वांचे संभाव्य उत्तर आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ उपलब्ध करून दिलेला आहे. तर तुम्ही ते पाहू शकता. असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओकरिता क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.